2 मिनिट यामध्ये काकू आपले काही अनुभव सांगतील. सांगा जेवण बोला दिवसून सर. आपले 2 ते 3 मिनिट प्रणव ध्यान. प्रथम साहेब देवाला शतकोटी नमस्कार. नंतर मोठ्या सरांना, छोट्या सरांना, स्वाती मॅडमना. बोलता येत नाही मला. असं सांगा तुमचे फायदे सांगा फक्त. चला. फायदा म्हणजे मी 1 वर्षापासून म्हणजे 1 वर्षाला महिना कमी आहे पुढला आता हा येणारा. पण मला पुष्कळ असा अनुभव आलेला आहे. पुष्कळ अनुभव म्हणजे पूर्णच माझी तब्येतच चांगली झालेली आहे. मला पाय बसता सुद्धा येत नव्हतं. योगाचं खूपच म्हणजे योगा केल्यामुळं मला पुष्कळ असा फायदा आहे. आणि शिवाय पुन्हा माझ्या टोंगळे उमळले ते टोंगळे. मला दुसरी गोष्ट म्हणजे हृदयात माझ्या छात्यात खूप गोळे येत होते. तर गोळेसुद्धा माझे म्हणजे काहीच नाही नष्टच झाले. पायाचे गोळे, हृदयाचे गोळे. आणि माझी एकदम तब्येत चांगली झालेली आहे योगाने. आणि सगळं श्रेय सर लोकांना. पण मी एका दिवस पाडला नाही. एकच दिवस फक्त मयतला गेली. आणि माझे इथं सगळेजण म्हणतात का तुला राग आला का तू येऊन नाही राहिली बा. पण मी ठरवलं होतं का आपण आपली तब्येत चांगली झाल्याशिवाय आपण योगा बंद करायचा म्हणजे एकही दिवस पाडायचा नाही बा. तर नाही पाडलं मी. तर माझी तब्येत एकदम चांगली आहे. हे सगळं श्रेय सर लोकांना, स्वाती मॅडमना. बस एवढं बोलून मला काही बोलता येत नाही जास्त. चला धन्यवाद. सगळं तुमचंच आहे सगळं. 1 वर्षापासून येत आहे त्या काकू. पायाचे खूप त्रास होते आणि मला आधीच सांगितलं मला सर पायाचे त्रास आहे, बसता येत नाही. त्रास होता पण बसता येत नव्हतं. पण तरी म्हटलं पण तुम्ही आता काहीच नाही झालं. चला येत चला हळूहळू तुमचे पायाचे त्रास कमी होतील. जर नियमित आपण सूक्ष्म व्यायाम, अनुलोम विलोम, कपालभाती हे प्राणायाम जर केले, मात्र योगा एकदम कुठलेही तुमचे पायाचे त्रास असेल, हृदयाचा त्रास असेल, मेंदूचा त्रास असेल, सगळ्या गाठी निघून जातात. आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं की ऑटोमॅटिक तुमचे सगळे अवयव चांगले होतात. म्हणजे काहीच नाही झालं. चला विश्राम. दोन्ही हात वरती घ्या.